Good morning, friends. Today we discuss crop number second, paddy or rice. Botanical name Oryza sativa. Family Gramineae. Origin South Asia. Uses rice is staple food of 60% population of the world. जगामध्ये 60% लोक भात हे पीक मुख्यत्वे खाण्यासाठी आहारामध्ये वापरतात. It contains carbohydrates, proteins, fats, minerals and vitamins. भात या पिकामध्ये किंवा तांदूळ या पिकामध्ये प्रथिन आढळतात, फॅट्स आढळतात, जीवनसत्व आढळतात आणि त्याचबरोबर खनिजे आढळतात. राईस ब्रॅन कंटेन्स 18 to 20% ऑइल. भाताचं जे तूस असतं त्याच्यामध्ये 18 ते 20% एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल आढळतं. त्यामुळे राईस ब्रॅन ऑइलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात कोलेस्टेरॉल रिड्यूस करण्यासाठी. Paddy straw is used as manuring, mulching as well as padding material. Paddy straw म्हणजेच भाताचा पेंडा जो आहे त्याचा वापर खतासाठी, सेंद्रिय खतासाठी, मल्चिंग म्हणजेच आच्छादनासाठी आणि त्याचबरोबर पॅडिंग मटेरियल म्हणजेच घरांची छप्परे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. राईस बॅन, पॅडी हस्क अँड स्टार्क आर यूज ॲज अ फॉर्डर. भाताचं तूस, भाताचा पेंडा, भाताची धसकट याचा वापर जनावरांना खाद्य म्हणून सुद्धा केला जातो. Inferior quality rice is used as poultry feed. जो खराब भात असतो किंवा खराब तांदूळ असतो त्याचा वापर आपण कोंबड्यांना म्हणजेच पोल्ट्री उद्योगामध्ये खाण्यासाठी केला जातो. राईस बाय प्रोडक्ट्स मुरमुरे, पार्चड राईस, पोहे, बेटन राईस आर प्रिपेअर्ड. यापासून मुरमुरे त्याचबरोबर पोहे हे सुद्धा उत्पादनं मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात. सॉइल म्हणजे जमीन. इट ग्रो इन व्हेरियस टाइप्स ऑफ सॉइल फ्रॉम ॲल्युव्हियल टू लॅटरॅटिक सॉइल, लाईट टू हेवी सॉइल. भात या पिकाची लागवड ही गाळाच्या जमिनीपासून ते अगदी लॅटरॅटिक सॉइल म्हणजे जांभ्या दगडाच्या जमिनीपर्यंत केली जाते. त्याचबरोबर ह्याला हलक्या ते भारी अशा कोणत्याही प्रकारची जमीन चांगल्या पद्धतीने लागवडीसाठी मानवते. विच शुड बी वेल ड्रेन अँड फर्टाईल. जी जमीन आपण सिलेक्ट करू ती वेल ड्रेन असली पाहिजे, म्हणजे त्यातून पाण्याचा चांगला निचरा होणारी असली पाहिजे आणि त्याचबरोबर ती सुपीक म्हणजेच फर्टाईल सुद्धा असली पाहिजे. इट इज ऑल्सो ग्रो ऑन खारलँड अँड बेसाल्ट सॉइल. खारलँड म्हणजे ज्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्ट असतं म्हणजेच मीठ असतं आणि ज्या जमिनी लाव्या दगडापासून बनवलेल्या असतात त्या दोन्ही जमिनींमध्ये आपण भात या पिकाची लागवड करू शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती या खारलँडसाठी त्याचबरोबर बेसाल्ट सॉइल म्हणजेच अग्निजन्य खडकापासून बनणाऱ्या ज्या जमिनी असतात त्यासाठी तयार केलेल्या असतात. जमिनीचा सामू म्हणजेच पीएच हा 5.5 to 7.0 एवढा असणं अत्यंत आवश्यक आहे. हवामान. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. या पिकाला उबदार त्याचबरोबर ह्युमिड म्हणजेच आर्द्रतायुक्त तापमान चांगल्या पद्धतीने मानवतं. इट इज ग्रो इन द टेम्परेचर रेंज इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच या पिकाला 20 ते 37 अंश सेल्सिअस तापमान एवढ्या तापमानामध्ये हे पीक उत्तम प्रकारे घेता येऊ शकतं. रेनफॉल रिक्वायरमेंट म्हणजेच पावसाची
गरज 900 ते 1000 मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या पिकाला उत्तम मानवतो. मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन, त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे ड्राय कल्टिवेशन, दुसरी मेथड आहे वेट कल्टिवेशन, तिसरी मेथड आहे सेमी ड्राय कल्टिवेशन आणि चौथी मेथड आहे इंटेन्सिव्ह और जॅपनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. पहिली मेथड ड्राय कल्टिवेशन. It is followed in area of not aquatic or not adequate and uncertain rainfall where irrigation facilities are not available. ज्या भागामध्ये अनसर्टन रेनफॉल म्हणजे अनिश्चित पाऊस असतो और ॲडिक्वेट पाऊस नसतो, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये पाऊस अतिशय कमी असतो व अनिश्चित असतो त्या भागामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. त्याला आपण ड्राय कल्टिवेशन असं सुद्धा म्हटलं जातं. डीप ब्लॅक सॉइल विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज रिक्वायर्ड. जिथे आपण हे पीक घेतोय तिथे जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ही चांगली असली पाहिजे आणि जमीन ही ब्लॅक आणि डीप म्हणजे खोल ही असली पाहिजे. फील्ड इज प्लोड इमिजिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. म्हणजे पूर्वीचं एखादं पीक जर त्या जमिनीमध्ये लागवड केलेली असेल तर ते पीक काढून घेतल्यावर लगेचच जमीन नांगरून घ्यायचे. अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज आर सोन टू ए ग्रेटर डेप्थ बाय ड्रिलिंग मेथड. ड्राय कल्टिवेशन मध्ये जिथे आपण सुक्या भागामध्ये लागवड करत असू त्या भागामध्ये लवकर येणाऱ्या जाती ह्या खोलवर जमिनीमध्ये लागवड करायचे की जेणेकरून लवकरात लवकर पीक हे जमिनीच्या मॉइश्चर मध्ये म्हणजे ज्या जमिनीमध्ये मॉइश्चर अवेलेबल असतं त्या मॉइश्चर मध्येच आपल्याला हे पीक पूर्णपणे घेता येऊ शकेल की जेणेकरून पावसावरती अवलंबून राहणं हे खूपच कमी करता येऊ शकेल. सेमी ड्राय कल्टिवेशन. In this method, some part of life cycle of crop passes under dry condition and some parts under wet condition. म्हणजेच या क्षेत्रामध्ये पिकाची लाईफ सायकल म्हणजे पिकाचं आयुष्यमान हे अर्ध्यापर्यंत सुख्या भागामध्ये असतं आणि उरलेलं अर्ध्या भागामध्ये पावसाळा आपल्याला बघायला मिळतो किंवा पाऊस किंवा पाणी बघायला मिळतं. अशा दुहेरी कंडिशन मध्ये जर आपल्याला लागवड करायची असेल तर त्या कंडिशनला आपण सेमी ड्राय कंडिशन असं म्हणू शकतो. Some protective irrigation is given at critical growth stage like tillering, flowering and grain filling. जर पावसाने अचानक दडी मारली किंवा जर पावसाळा अचानक जर निघून गेला तर मात्र आपल्याला ह्या सेमी ड्राय कल्टिवेशन मध्ये टिलरिंग म्हणजे फुटवे फुटत असताना, फ्लॉवरिंग म्हणजे झाड फुलावरती येत असताना आणि ग्रेन फिलिंग म्हणजे दाणे भरत असताना या तिन्ही स्टेज मध्ये पाणी देणं गरजेचं असतं. दिस मेथड हेल्प्स इन सप्रेसिंग द वीड ग्रोथ. ह्या पद्धतीमध्ये आपल्याला तणांची जी वाढ आहे ही रोखता येते किंवा कमी करता येते. इन शॉर्ट, इन दिस मेथड द क्रॉप ग्रोन ऑन मॉइश्चर अवेलेबल इन बँडेड फील्ड. म्हणजे ज्या जमिनीचं मॉइश्चर किंवा ज्या जमिनीची आर्द्रता ही लवकर निघून जाते त्या जमिनीमध्ये सुद्धा हे पीक आपल्याला घेता येऊ शकतं. पुढची पद्धत आहे वेट मेथड और कल्टिवेशन. In this method, land is ploughed and puddle with 3 to 5 centimeter standing water. ज्या जमिनीमध्ये 3 ते 5 सेंटीमीटर पाणी थांबलेलं आहे अशा जमिनीमध्ये जमीन नांगरून घ्यायचे किंवा त्या जमिनीमध्ये चिखलणी करून घ्यायचे. Seedling are raised in nursery and later on transplanted in
पडल फील्ड, ज्या जमिनीमध्ये आपण चिखलणी केलेली आहे त्या जमिनीमध्ये जी उगवलेली रोपं आहेत ती आपण लागवड करून घ्यायची, की जी पूर्वी आपण नर्सरीमध्ये तयार केलेली आहे. If it is not possible to raise seedling, sprouted seeds are directly broadcasted in puddle field. जर आपल्याला नर्सरी तयार करणं शक्य नसेल तर जे बियाणं उगवलेलं आहे किंवा ज्या बियाण्याला स्प्राउट आलेले आहेत किंवा जे बियाणं जर्मिनेशन झालेलं आहे ते बियाणं आपण ब्रॉडकास्टिंग मेथडने जिथे आपण चिखलणी केली तिथे आपण हाताने फेकून सुद्धा पेरू शकतो. मग यामध्ये नर्सरीची आपल्याला गरज भासत नाही. प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म अँड रिक्वायर्स लेस सीड रॅदर दॅन अदर मेथड. इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये आपल्याला अतिशय कमी प्रमाणामध्ये बियाणं लागतं आणि जी रोपं आपण पेरणार आहोत किंवा जे बियाणं आपण पेरणार आहोत किंवा जी रोपं आपण लागवड करणार आहोत त्यांची वाढ सुद्धा युनिफॉर्म म्हणजे एकसारखी आपल्याला बघायला मिळते. वीड आर बरीड ॲट द टाइम ऑफ पडलिंग. ज्यावेळेस आपण चिखलणी करत असतो त्यावेळेस आपल्याला जे तण आहे हे चिखलामध्ये गाडून टाकता येतं की जेणेकरून आपल्या पिकामध्ये तणांचा जो प्रादुर्भाव आहे हा खूपच कमी करता येऊ शकतो. लॉसेस ड्यू टू पेस्ट अँड डिसीज आर रिड्युसेस. या पद्धतीमध्ये आपल्याला कीड आणि रोगांचा उपद्रव अतिशय कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतो. याचं कारण असं आहे की जे तण आहे हे आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या पिकामध्ये अतिशय कमी आल्यामुळे कीड व रोगांना तिथे बसण्यासाठी वाव मिळत नाही. त्यामुळे या पद्धतीत आपल्याला किडीचा व रोगांचा प्रादुर्भाव कमी पाहायला मिळतो. चौथी पद्धत आहे इंटेन्सिव्ह और जॅपनीज मेथड. This method is followed in the area of assured water supply. म्हणजे ज्या शेतामध्ये किंवा ज्या फील्डला खात्रीने आपण पाणी देऊ शकतो त्या एरियामध्येच किंवा त्या शेतांमध्येच ही पद्धत जी जॅपनीज मेथड आहे ती आपल्याला वापरता येऊ शकते. Farmers can adopt plant protection measures and can apply heavy dose of fertilizer. या पद्धतीमध्ये शेतकरी प्लांट प्रोटेक्शन मेजर्स म्हणजेच बुरशीनाशकाचा किंवा कीटकनाशकांचा वापर करून पिकावरचे कीड व रोग हे कमी करू शकतात आणि कॅन बी अप्लाय हेवी डोस ऑफ फर्टिलायझर. म्हणजे ज्या खतांच्या मात्रा आहेत ह्या मोठ्या प्रमाणामध्ये या पिकाला देता येतात की जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन हे वाढवता येऊ शकेल. सीडलिंग्स आर ग्रो ऑन रेस्ड बेड and 3 to 4 seedlings are transplanted at each spot in row or arrow. It requires less seed rate and crop stands is uniform. Seedlings are grow on a raised bed. या पद्धतीमध्ये seedlings ही raised bed वरती म्हणजेच गादी वाफ्यावरती तयार करून घ्यायची असतात and 3 to 4 seedlings are transplanted at each spot in arrow. म्हणजेच 3 ते 4 रोप ही जिथे आपण जागा निश्चित केली आहे तिथे एका लाईनीमध्ये किंवा एका ओळीमध्ये त्यांची लागवड करायची की जेणेकरून उभी रोप आणि आडवी रोप ही एकाच रेषेमध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसू शकतील. इट्स रिक्वायर्ड लेस सीड रेट. याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये बियाणं लागतं अँड क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. आणि त्यामुळे पीक हे आपल्याला एकसारखं एका उंचीचं आणि एकाच रंगाचं बघायला मिळतं. Preparatory tillage. Land is prepared by one deep summer plow. ज्यावेळेस आपल्याला शेत तयार करायचं असतं प्रिपरेटरी टिलेज म्हणजे लागवडीपूर्वी शेत तयार करणं.
ज्यावेळेस आपल्याला उन्हाळ्यामध्ये शेत तयार करायचं असतं त्यावेळेस एकदा जमीन नांगरून घ्यायची. Followed by 2 to 3 crosswise harrowing, then clod are crushed with the help of Norwegian harrow. जो नॉर्वेगन हॅरो आहे त्याने ढिकळं आहेत ती पूर्णपणे फोडून जमीन बारीक करायचे. तत्पूर्वी 2 ते 3 उभ्या आणि आडव्या नांगरण्या द्यायच्यात की जेणेकरून जमीन ही चांगली नांगरली जाईल. कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न. जे काही आपल्याला आपल्या शेतामध्ये धसकट मिळणार आहेत किंवा दगड मिळणार आहेत तर ते पूर्णपणे आपल्याला शेताबाहेर काढून टाकायचे आणि जी धसकट आहेत ती जाळून टाकायचे. कंपोस्ट और FYM आर ॲडेड बिफोर लास्ट हॅरोइंग. म्हणजेच शेवटचं ज्यावेळेस आपण नांगरणी करतो किंवा आपण ठिकळं फोडत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कंपोस्ट खत किंवा FY म्हणजे शेणखत हे आपण मिक्स करून घ्यायचंय की जेणेकरून ते पूर्णपणे आपल्या शेतामध्ये युनिफॉर्मली मिक्स होऊ शकेल. सोइंग सीझन और सीझन अँड टाइम. सोइंग सीझन आणि सोइंग टाइम. ऑस और ऑटम पॅडी मे टू जून याच्यामध्ये लागवड करतात. आमन और विंटर पॅडी म्हणजे हिवाळी भात जून टू जुलै मध्ये त्याचं सोइंग करतात. बोरो और स्प्रिंग पॅडी डिसेंबर टू जानेवारी मध्ये याची लागवड करतात. आणि समर पॅडी म्हणजे उन्हाळी भात हे फेब्रुवारी टू मार्च मध्ये याची लागवड केली जाते. सीड रेट पर हेक्टर म्हणजे बीज दर आपण त्याला म्हणू शकतो. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे रोप जर नर्सरीमध्ये तयार करून ती शेतामध्ये जर लावायची असती तर त्याला आपण ट्रान्सप्लांटिंग म्हणतो. तर त्यासाठी 25 ते 40 किलो बियाणं प्रति हेक्टरी पुरतं. ड्रिलिंग म्हणजे आपण जर होल मारून आपल्या शेतामध्ये बियाणं टाकत असू तर त्यासाठी 60 ते 70 किलो बियाणं प्रति हेक्टरी पुरेसं होतं. ब्रॉडकास्टिंग म्हणजे हाताच्या साहाय्याने आपण शेतामध्ये पेरणी करणार असू तर 80 ते 100 किलो बियाणं आपल्याला पुरेसं होतं. आणि डिबलिंग लिबलिंग म्हणजे विळ्याच्या साहाय्याने एक छोटं खड्डा मारला जातो आणि त्यामध्ये 2 ते 3 बिया सोडल्या जातात व खड्डा बंद करून घेतला जातो. त्याला आपण डिबलिंग म्हणतो. त्याला 50 ते 60 किलो एवढं बियाणं पुरेसं होतं. सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट म्हणजेच बियाण्याची निवड आणि बियाण्याची ट्रीटमेंट म्हणजेच बियाण्यावरील प्रक्रिया. सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हाय यील्डिंग व्हरायटीज. जे आपण बियाणं सिलेक्ट करू किंवा जे आपण बियाणं निवडू हे चांगल्या जातीचं आणि चांगलं उत्पादन देणारं असलं पाहिजे. इट शुड बी क्लीन अँड वायबल. ते स्वच्छ असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा रुजवा सुद्धा व्यवस्थित होणारं असलं पाहिजे. सीड शुड बी सोकन or soaked in 1% KCl solution or for 12 to 15 hours to improve germination. जर आपल्याला बियाण्याची उगवण चांगली मिळवायची असेल किंवा बियाणं सारखं जर उगवायचं असेल तर आपल्याला 1% KCl सोल्युशन मध्ये 12 तास बियाणं भिजवणं गरजेचं असतं पेरणीपूर्वी. The seed is also treated with 3% brine solution to prevent blast and blight disease. Blast आणि blight हे मुख्य रोग भात या पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर ते रोग कमी करण्यासाठी आपल्याला 3% ब्राइन सोल्युशन म्हणजेच मिठाचं द्रावण याच्यामध्ये हे बियाणं भिजवणं गरजेचं असतं. हॉट वॉटर ट्रीटमेंट ॲट 52 डिग्री सेल्सिअस to 54 degrees Celsius for half an hour to control disease. आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार किंवा रोग हे जर कमी करायचे असतील तर गरम पाण्यामध्ये बियाणं अर्धा तास भिजवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी असणारं तापमान 52°C ते 54°C या तापमानाला हे बियाणं भिजत ठेवायचंय. पॅडी नर्सरी ए वेट नर्सरी म्हणजेच
ओली नर्सरी. The land is ploughed twice during summer, then it is puddled by giving 3 to 4 plowing in standing water. म्हणजे ज्या शेतामध्ये आपल्याला पाणी असतं त्या शेतामध्ये 3 ते 4 वेळेला जमीन आपण नांगरून घ्यायचे किंवा त्याच्यामध्ये चिखलणी करायचे की जेणेकरून आपल्याला भात हे पीक किंवा भाताचे बियाणं हे पेरता येऊ शकेल. 10 tons per hectare compost or FYM is added. अशा जमिनीमध्ये बियाणं पेरण्याच्या पूर्वी 10 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून घ्यायचंय. After puddling, the field is leveled and divided into small bed of 1 meter width and suitable length. या पद्धतीमध्ये आपल्याला आपलं जे शेत आहे हे वेगवेगळ्या छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड करायचे. त्यासाठी बेडची रुंदी ही 1 मीटर असली पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुमचं शेत लांब आहे त्याप्रमाणे त्याची आपण लांबी ठेवू शकतो. वाईड चॅनल आर यूज फॉर गुड ड्रेनेज. चांगल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नर्सरीमध्ये 2 बेड मधील अंतर हे जास्त असणं गरजेचं आहे की जेणेकरून जादाचं पाणी आपण शेतामधून किंवा नर्सरीमधून बाहेर काढून टाकू शकतो. स्प्राउटेड सीड आर दॅन ब्रॉडकास्टेड इन फील्ड. जे बियाणं रुजलेलं आहे किंवा ज्याला स्प्राउट आलेले आहेत किंवा जे बियाणं जर्मिनेट झालेलं आहे असं बियाणं आपण हाताच्या साहाय्याने फेकून आपल्या नर्सरीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये पेरू शकतो. Seed rate required is 350 to 450 kg for raising 1 hectare nursery. 1 हेक्टर नर्सरी जर आपल्याला तयार करायची असेल तर 350 ते 450 किलो बियाणं इतकं आवश्यक असतं. The seedling obtained from 1 hectare nursery is sufficient for planting 10 to 12 hectare of land. म्हणजेच 1 हेक्टरवर जी आपण नर्सरी तयार केलेली आहे ती 10 ते 12 हेक्टर वरती भाताची लागवड किंवा भाताच्या रोपांची लागवड करण्यासाठी पुरेशी असते. बी ड्राय नर्सरी म्हणजे सुखी नर्सरी. इट इज फॉलोड इन द रिजन ऑफ नॉन ॲश्योर्ड वॉटर सप्लाय. ज्या शेतामध्ये किंवा ज्या भागामध्ये निश्चित स्वरूपात पाणी देता येऊ शकत नाही अशा शेतांमध्ये आपण ड्राय नर्सरी ही तयार करत असतो. द लँड इज प्रिपेअर्ड बाय 4 to 5 प्लोईंग. शेत तयार करताना किंवा जमीन तयार करताना 4 ते 5 नांगरण्या आपल्याला द्यायच्यात की जेणेकरून आपली जमीन ही बारीक होऊ शकेल. वेल डिकम्पोज FYM इज ॲडेड. अशा शेतामध्ये नांगरणीपूर्वी आपल्याला पूर्णपणे कुजलेलं शेणखत हे मिसळायचं आहे. रेसबेड आर प्रिपेअर्ड 1 to 1.5 meter wide and 10 centimeter height, opening 30 centimeter wide channel for drainage. अशा ड्राय नर्सरीमध्ये किंवा सुखी नर्सरी तयार करत असताना आपल्याला गादी वाफे तयार करणं गरजेचं आहे की ज्या गादी वाफ्यांची रुंदी 1 ते 1.5 मीटर असेल आणि त्याची उंची 10 सेंटीमीटर असेल. 2 गादी वाफ्यामधील अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवून द्यायचंय की जेणेकरून जादाचं नर्सरी मधील पाणी आहे हे त्या चॅनलने बाहेर पडून जाऊ शकेल. सोईंग इज डन ड्युरिंग 2nd week of June. म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला बियाण्याची पेरणी करायची आहे. द सीड रेट नीडेड फॉर ग्रोईंग 1 हेक्टर नर्सरी इज 250 to 400 kg. प्रोव्हाइड सीडलिंग फॉर प्लांटिंग 10 to 12 हेक्टर एरिया. म्हणजेच 250 ते 400 किलो बियाणं हे एका हेक्टर नर्सरीसाठी आपल्याला पुरेसं असतं आणि त्यापासून निर्माण झालेली किंवा तयार झालेली जी रोपं आहेत ती 10 ते 12 हेक्टर क्षेत्रासाठी पुरेशी असतात. तिसरी आहे सी दापोग नर्सरी. दिस इज फॉलोड इन एरियाज ऑफ ॲश्योर्ड वॉटर सप्लाय. दापोग नर्सरी आहे की ज्या भागामध्ये आपल्याला पाणी पुरवठा निश्चित स्वरूपात करता येऊ शकतो
त्या भागामध्ये आपण दापोग नर्सरी तयार करू शकतो. नर्सरी इज प्रिपेअर्ड वन ऑन कॉन्क्रीट फ्लोर और ऑन रेज बेड कवर विथ पॉलिथिन पेपर. ही नर्सरी तयार करताना आपण कॉन्क्रीट फ्लोर वरती किंवा गादी वाफे तयार करून अशा पद्धतीने नर्सरी तयार करतो. व नर्सरी तयार केल्यानंतर जे काही गादी वाफे आहेत ते आपण पॉलिथिन पेपरने म्हणजे प्लास्टिकच्या कागदने आच्छादन करू शकतो. स्प्राउटेड सीड आर यूज फॉर सोईंग. या पद्धतीसाठी जे बियाणं उगवलेलं आहे किंवा रुजलेलं आहे ते बियाणं आपण पेरायचंय. In this method, seedling become ready for transplanting in 14 to 16 days after sowing. बियाणं पेरणीनंतर 14 ते 16 दिवसानंतर हे लागवडीसाठी मुख्य शेतामध्ये तयार होतं. अशी रोपं आपण उपटून आपण मुख्य शेतामध्ये त्याची लागवड करू शकतो. नर्सरी of 30 to 40 square meter is sufficient for raising seedling for planting 1 hectare area. 1 हेक्टर क्षेत्र किंवा 1 हेक्टर क्षेत्रावरती लागवड करायची असेल तर आपल्याला 30 ते 40 स्क्वेअर मीटर एरिया मधील नर्सरी ही पुरेशी होते. ट्रान्सप्लांटिंग. The seedlings are ready for transplanting 21 to 30 days after planting. म्हणजे बियाणं पेरणीनंतर 21 ते 30 दिवसानंतर आपण लावणीसाठी किंवा रोपांच्या पुनर्लागवडीसाठी रोप वापरू शकतो. The bed should be irrigated 1 to 2 days before uprooting the seedling. ही रोपे उपटण्याच्या अगोदर 1 ते 2 दिवस आपण आपल्या गादी वाफांना पाणी द्यायचे की जेणेकरून रोपे कमी तुटतील आणि अखंड रोपे आपल्याला मिळू शकतील. At each spot 3 to 4 seedlings are transplanted. जिथे आपण त्या रोपांची लागवड करणार असू तिथे 3 ते 4 रोप एकत्र घेऊन तिथे लागवड करायचे. Planting distance spacing is depends on the variety. जी आपण जात सिलेक्ट करणार असू किंवा जी आपण जात किंवा वाण आपण निवडणार असू त्या वाणाच्या अंदाजानुसार आपण 2 रोपामधील आणि 2 ओळीमधील आपण अंतर ठेवायचे. जर आपण उंच जाती निवडल्या तर रोपांमधील अंतर जास्त ठेवायचे. जर आपण बुटक्या जाती निवडल्या तर रोपांमधील अंतर कमी ठेवायचे. अर्ली व्हरायटी म्हणजेच लवकर येणाऱ्या व्हरायटी मध्ये 15 गुणिले 15 सेंटीमीटर, मीडियम व्हरायटी मध्ये 20 गुणिले 15 सेंटीमीटर आणि लेट व्हरायटी मध्ये 20 गुणिले 20 सेंटीमीटर. खत व्यवस्थापन, मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स. 1 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत इज ऍडेड ऍट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन. 1 टन शेणखत हे आपण आपल्या 1 हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसं होतं. रासायनिक खत. लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज साठी 50-50-25 kg NPK पर हेक्टर. हायर यील्डिंग व्हरायटीज साठी 100-50-25 kg NPK per hectare. For local varieties, all dose is given at sowing time. ज्या वेळेस आपण रोपांची लागवड करतो किंवा बियाण्याची लागवड करतो त्यावेळेस संपूर्ण नत्र, स्फुरद आणि पालाचा जो खताचा डोस आहे तो शेतामध्ये द्यायचा आहे. फॉर हायर यील्डिंग व्हरायटीज, ज्या जाती जास्त उत्पादन देणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी 75% नत्र and full dose of P and K is given at transplanting time. म्हणजेच 75% नत्र आणि स्फुरद आणि पालाचा संपूर्ण डोस हा आपण लागवडीमध्ये रोपांच्या द्यायचा आहे. आणि रिमेनिंग 25% नायट्रोजन इज गिवन 1 month आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. म्हणजेच उरलेला जो 25% नत्राचा डोस आहे हा आपण लावणीच्या वेळेस द्यायचा आहे.
इरिगेशन पाणी व्यवस्थापन. पॅडी इज सेमी ॲक्वेटिक क्रॉप अँड रिक्वायर्स मोर वॉटर. हे एक प्रकारचं सेमी ॲक्वेटिक क्रॉप आहे आणि त्यांना पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज भासते. ए लो लँड पॅडी रिक्वायर्स मोर वॉटर दॅन अपलँड पॅडी. जिथे समतल जमिनी असतील, डोंगर उतारावरील तळाच्या जमिनी असतील, तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी देण्याची गरज असते. तिथे उत्पादन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जास्त मिळतं. आणि जिथे डोंगरावरच्या जमिनी असतील तिथे आपल्याला कमी पाणी द्यावं लागतं, परंतु उत्पादन देखील आपल्याला कमी मिळतं. The average water requirement of paddy is 1240 millimeter. भात या पिकाला पाण्याची गरज 1240 मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भासते. जनरली वॉटर इज रिक्वायर्ड ॲट टिलरिंग, फ्लॉवरिंग अँड ग्रेन फिलिंग स्टेज. शक्यतो भात या पिकाला फुटवे फुटत असताना, भात हे पीक फुलावरती येत असताना आणि दाणे भरत असताना मुख्यत्वे पाणी देणं गरजेचं असतं, अन्यथा उत्पादनामध्ये घट आपल्याला बघायला मिळते. इंटर कल्टिवेशन आंतर लागवड. यूज राईस रोटरी वीडर्स. This helps is weeding, steering and aeration the soil. याच्यामध्ये जो रोटरी वीडर्स येतो त्याने आपण तण कमी करू शकतो अथवा तण मारू शकतो अथवा तण उपटून बाहेर शेताबाहेर काढू शकतो आणि जमिनीमध्ये हवेची पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. इंटरकल्चरल कल्चरिंग शुड बी प्रिपेअर्ड 3 to 4 times at an interval of 15 days. हे इंटर कल्चरिंग आहे ते आपण 3 ते 4 वेळा दर 15 दिवसाच्या अंतराने जर केलं तर उत्पादनात वाढ होताना बघायला मिळते. रिकमेंडेड हर्बिसाइड लाईक ॲल्मिक्स अँड ओरिझायलिन ही जी हर्बिसाइड आहेत म्हणजे तणनाशक आहेत याचा सुद्धा आपण वापर करू शकतो की जेणेकरून तण शेतामधील कमी करता येऊ शकेल. इंटरक्रॉपिंग. पॅडी कॅन बी इंटरक्रॉप विथ ग्रीन ग्राम, सीसम, ब्लॅक ग्राम अँड ग्राउंडनट. या पिकांमध्ये आपण भाताची लागवड करू शकतो. हार्वेस्टिंग अँड यील्ड काढणी व उत्पादन. पॅडी इज हार्वेस्टेड व्हेन एराज आर नियरली राईप अँड स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन. ज्यावेळेस भाताचा पेंडा हा थोडासा हिरवा असतो आणि एराज म्हणजे भाताची लोम ही थोडीफार तयार झालेली असते किंवा पिवळी पडलेली असते, त्यावेळेस भात हे पीक काढणीसाठी तयार आहे असं म्हटलं जातं. टाइमली हार्वेस्टिंग प्रिव्हेंट द लॉसेस ऑफ यील्ड ड्यू टू ग्रेन शेडिंग. जर आपण काढणीसाठी उशीर केला तर भाताचे दाणे हे शेतामध्ये पडतात, त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. द क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग प्लांट विथ सिकल. विळ्याच्या साह्याने किंवा मशिनरीच्या साह्याने आपण भात हे पीक जमिनीलगत कट करून किंवा कापून आपण त्याची काढणी करू शकतो. द प्लांट्स आर टाईड इन द बंडल्स अँड अलाउड टू ड्राय फॉर 2 to 3 days. असे पीक किंवा असा पेंडा आपण बंडल मध्ये बांधायचा आहे आणि तो 2 ते 3 दिवसासाठी बांधाच्या शेतावरती उन्हामध्ये वाळू द्यायचा आहे की जेणेकरून त्यामधील असलेली जी पाण्याची आर्द्रता आहे ही कमी करता येऊ शकेल. स्मॉल साइज पॅडी थ्रेशर इज यूज फॉर थ्रेशिंग. जी बुटक्या जाती आहेत त्या आपण थ्रेशर या मशीनच्या साह्याने आपण थ्रेशिंग करू शकतो किंवा आपण झोडणी करू शकतो. और नाउ डेज मेकॅनिकल हार्वेस्टर्स आर अवेलेबल. त्याचबरोबर सध्या मेकॅनिकल हार्वेस्टर म्हणजेच भात पिकाची काढणी करणारी यंत्र व झोडणी करणारी यंत्र ही उपलब्ध आहेत की जेणेकरून आपण भात हे पीक लवकरात लवकर काढणीसाठी घेऊ शकतो. उत्पादन. अर्ली व्हरायटी लवकर येणाऱ्या जाती 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन.
लेट व्हरायटी 60 ते 70 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन. भाताच्या विविध जाती इंद्रायणी, बासमती, सह्याद्री, रत्ना, आंबेमोहर 157, आंबेमोहर 159, कृष्णा, साबरमती, कर्ज 3, फुले समृद्धी, IR8, IR20, IR22. धन्यवाद.